असो ह्या अखंड परमरस ग्रंथाची ह्या वेळामध्ये गेल्या 2-3 दिवस परमरस ग्रंथावर थोडाफार चिंतन झालं। मी काल सांगितल्याप्रमाणे परमरस ग्रंथ पूर्ण चिंतन करणं शक्य नाही, कमी दिवसामध्ये होणार नाही। कमीत कमी कसं आपण आपल्या खेडेगावामध्ये पोती लावतो तसं पोती लावून बसलो तरीही सुद्धा आपल्याला कमीत कमी 1 महिना तर लागणारच आहे। कमीत कमी 1 महिना लागतो तरीही सुद्धा अनेक विषय राहून जाईल आणि एवढी गहन आणि फार महत्त्वाची विषय माऊलींनी या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे। म्हणून त्या अनुषंगाने आज पहिल्या अध्यायापासून 6 अध्यायापर्यंत थोडक्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये गुरुमात्म्य आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये प्रसादात गुरु पादतीर्थाचे महत्त्व आहे आणि सांगत 6व्या अध्यायामध्ये आपण आल्यानंतर 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी असं सांगतात बघा, ह्या ग्रंथातला एक विशेष आहे, माऊली सरळ विषय सांगत नाही। माऊलीला प्रश्न विचारल्यानंतर भगवंत उत्तर देत जातो। प्रश्न विचारणारे कोण आहे? पार्वती माता। म्हणून इथं काय सांगितले? देवी वाच। कारण आपण पोते सुद्धा समजून घेतलं पाहिजे। इतर ग्रंथ कसा आहे, काही विषय दिलं त्याच्यामध्ये दृष्टांत असतो, त्याच्यामध्ये काही विचार असतो, त्याच्यामध्ये दुसरं थोडंफार काहीतरी टाकलेलं असतं। परंतु परमरस ग्रंथ मात्र असं आहे, याच्यामध्ये दुसऱ्यांचं काहीही तीळ मात्र नाही। याच्यामध्ये काय आहे ते फक्त माऊलीचंच आहे। माऊलीने जे काही उदाहरण दिलं, माऊलीने जे काही दृष्टांत सांगितलं, तोच दृष्टांत ह्याच्यामध्ये आहे।